मुंबई वडोदरा महामार्गाचं काम पूर्ण होण्यापूर्वीच लोकांनी अवैधरित्या वाहतुकीसाठी खुला केलेला हा महामार्ग आता बदलापूर जवळ पूर्णपणे बंद करण्यात आलाय। गेल्या काही दिवसात या हायवेवर अपघातांचं प्रमाण वाढल्यामुळे प्रशासनानं इथली अवैध वाहतूक बंद केली आहे। तसंच बेंडशीळ जवळील पनवेल बोगद्याजवळ बदलापूर ग्रामीण पोलिसांनी 24 तास खडा पहारा सुरू केलाय। हा महामार्ग अधिकृतपणे वाहतुकीसाठी खुला होण्यापूर्वीच या ठिकाणी वाहनांची वर्दळ वाढली होती। परिणामी ठिकठिकाणी राहिलेलं अर्धवट काम अपघाताला निमंत्रण देत होतं। बदलापूर जवळील बोगद्यामध्ये अपघात देखील होत आहेत। काही दिवसांपूर्वीच बोगद्यात एका चारचाकीला अपघात होऊन एका महिलेचा मृत्यू झाला होता। त्याआधी आंबेशिव गावाजवळ BMWच्या अपघातात 2 जणांना आपला जीव गमवावा लागला होता। हीच बाब लक्षात घेत पनवेलकडे जाणारा बोगदा बदलापूर जवळ पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। या एक्सप्रेसवेचं जवळपास 90 ते 92% काम पूर्ण झालं असून पुढील 6 महिन्यात हा महामार्ग पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला होईल अशी माहिती इथल्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे। मात्र काम पूर्ण होण्यापूर्वीच वाहनधारकांनी स्वतःच हा मार्ग वाहतुकीसाठी सुरू केला होता। त्यामुळे महामार्गाच्या उर्वरित कामात अडथळा निर्माण होत होता। दरम्यान आता हे काम पूर्ण होईपर्यंत हा महामार्ग बंद असेल। तसंच कंत्राटदाराच्या वाहनांव्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनांची वाहतूक होऊ नये यासाठी पोलिसांचा 24 तास पहारा देखील या ठिकाणी ठेवण्यात आलाय। एकमत न्यूज, बदलापूर।